कुट्टी टाकायला सुरू आहे आणि सर्व शेळ्यांची एकदम कुट्टी खाण्यासाठी हे गर्दी व्हायली। परंतु गव्हाणीची साईज सफिशियंट असल्यामुळे सर्व शेळ्यांना चारा एकदम व्यवस्थित मिळणार आहे। तर इकडच्या पण कप्प्याला कुट्टी टाकून झाले, इकडच्या पण कप्प्याला टाकून झालेली आहे। आणि ही जी कुट्टी आहे ते मिक्सर आहे, सुबाबळ, गिनीगोल, मका याचं, तरच त्या शेळ्या एकदम व्यवस्थित खातील। त्यामुळे तुम्ही पण तुमच्याकडे शेळी पालन असेल तर तशा प्रकारे मिक्स कुट्टी करून कधी पण टाका आणि तेच फायदेशीर ठरते। तर इकडे जे आहे ते प्रजनसाठी बोकड आहे। इकडच्या पण कप्प्यामध्ये आम्ही शेळ्यांना कुट्टी वगैरे टाकलेली आहे। इकडचा लॉट आता विकायला येईल थोड्या दिवसात। आणि हे जे पिल्लू आहे, हे पिल्लू जर बघितलं तर हे जवळपास फक्त 4-5 दिवसाचंच आहे। ज्यावेळेस शेळीला फक्त 1 किंवा 2 पिल्लं होतात त्यावेळेस त्या पिल्लांची क्वालिटी खूपच स्ट्रॉंग होते आणि अशी पिल्लं अशा पिल्लांना मार्केट पण खूप जोरात राहते। तर तुम्ही म्हणजे एका वेळेस जास्त पिल्लांना जन्म देण्यापेक्षा जेवढ्या तुमच्याकडे कमी आणि क्वालिटीची जर बोकड आणि पांढर झाली तर त्याचं वेगळंच फायदा असतोय। आता हे पण पिल्लू ओरडायले कारण ही शेळी जी आहे ती कालच येलेली आहे। तर ज्यावेळेस सुरुवातीला शेळीची पिल्लं वगैरे येतात त्यावेळेस तुम्ही त्यांना व्यवस्थित दूध वगैरे पाजणं खूप गरजेचं आहे। आणि ज्या शेळ्यांचं पहिलं येत वगैरे असतंय त्यावेळेस त्या शेळ्या पिल्लांना हे देत नाहीत, म्हणजे दूध वगैरे पिऊन देत नाहीत। तर त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आणि रोजच्या रोज त्यांना सुरुवातीला 5-7 दिवस तर दूध पाजणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही ते नाही केलं तर मग पिल्लांची तब्येत वगैरे नीट राहत नाही आणि सर्व काही पुढचं नियोजन कोलमडू शकतं। तर शेळीपालन करत असताना अशा गोष्टींची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे, तरच ते यशस्वीरित्या हे होऊ शकतं। तसेच काही पिल्लांना डोस वगैरे देऊ शकता किंवा एखाद्या शेळीला जर जास्त दूध येत असेल तर ते दूध तुम्ही दुसऱ्या पिल्लाला वगैरे पण देऊ शकता। तर हे पिल्लू ओरडायले कारण हे सकाळचे झाले। हे दुसरं पिल्लू इथं बसले, पलीकडे जे पिल्लू आहे ते पण उन्हाला बसले। तिकडे 1 पिल्लू आहे, तिकडे 2-3 पिल्लं आहेत, तिकडच्या साईडला परत 4-5 पिल्लं आहेत। आणि इकडचा जर कप्पा बघितला तर ह्या कप्प्यामध्ये पण परत वेगवेगळी पिल्लं आहेत। तर ह्या शेडमध्ये कंटिन्यू पिल्लं येत राहतात। इकडं असा कंटिन्यू माल विकायसाठी राहतो आणि तिकडे काही शेळ्या गाभण असतात तर काही शेळ्यांचं हे होत राहते, मीन्स प्रजनन सुरू असते। तर एकंदरीतच म्हणजे नेहमी ते उलाढाल सुरू राहते। म्हणजे जेवढं काही शेतीतून तुम्ही शिवरीपाला वगैरे हे ते टाकता त्याच्यानुसार तुम्हाला विकली उत्पन्न मिळत जाते। फक्त सुरुवातीलाच वेळ जातो की शेडची बांधणी वगैरे करताना हे ते। आता इथे काय शेळ्या थोडंसं भांडण वगैरे करतायत, तर त्यासाठी थोडीशी खबरदारी तेवढी घ्यायला पाहिजे। आणि मित्रांनो, तर मी गवत वगैरे शेळ्यांसाठी कसं असावं किंवा काय किती माणसं लागतात ह्याचं सगळं नियोजन वगैरे तर सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ वगैरे कसा वाटत आहे। तसेच इकडे आहेत आमचे गावरान कोंबडे आणि इकडे आहे आमची कोंबड्याची जाळी। आता काही कोंबड्यांनी अंडे दिलेत, काही कोंबड्याचे पिल्ले निघालेत, तर वर परत एक अंड्याला कोंबडी बसवले। म्हणजे इकडे गावरान टाईपचं प्युअर गावरान चिकन मटण घरच्या घरी खायला होतं किंवा त्यांचे अंडे वगैरे पण खाण्यासाठी मिळतात। तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या जर काही दुसऱ्या गोष्टी वगैरे असतील तर ते सांगा। आता हे पिल्लांना परत थोड्या वेळाने दूध वगैरे पाजावं लागणार आहे। तर हे असा होता हा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आम्ही माहिती टाकली की शेळ्यांना कसा चारा वगैरे टाकला जातो आहे आणि लहान पिल्लांची कशी काळजी घेतली जाते। तसेच हे आहेत शेळ्यांसाठीचे काही औषधं वगैरे ज्याच्यामध्ये त्यांना डोस वगैरे तो दिला जातो। तर मित्रांनो, व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि हे करत जाऊ। पाठीमागचे पण मी काही जुने व्हिडिओ टाकलेत, तर जुन्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे।
तो व्हिडिओ रिपीट करण्यात हे वाटत नाही, त्यामुळे मी तो बनवत नाही. तर ठीक आहे, चला मी व्हिडिओ स्टॉप करतो. थँक्यू. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेली की हे जे गिनगोल आहे किंवा दुसरीकडे याला दुधी गवत म्हणते किंवा इकडे जो आहे हा शिवरीपाल आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणखी शेतामध्ये आणखी दुसरं काय आहे. तर एका मित्राने कमेंट केली होती की तुम्ही किती चारा केला आहे शेळ्यापालनासाठी. तर इकडे जे दिसतं आहे हे आमचं शेळीपालन शेडच आहे की ज्याच्यामध्ये जवळपास 100 ते 150 शेळ्या आहेत. तर शेडलाच लागून काही झाडं आहेत, तर तिथूनच हे जे काय 10-15 गुंठ्याचं असेल ते मका आहे. त्या मक्याच्या पलीकडेच एक आम्ही दुसरं गवत केलेलं आहे ज्याला मेथी घास म्हणतात. त्याच्यानंतर ते सोडून इकडच्या साईडला आम्ही हे केलेलं आहे गिनगोल किंवा दुधी घास. आणि ह्याची हाईट बघा मित्रांनो किती आहे. ह्याची हाईट खूपच जास्त आहे आणि खूप वाढ पण होते. म्हणजे हा जो गिनगोल मोठा झालेला आहे फक्त 1 ते 2 महिन्यातच झालेला आहे. ह्याला फक्त प्रॉपर पाणी द्यायला पाहिजे आणि कधी अधूनमधून खत वगैरे किंवा ड्रीप. तसंच इकडच्या साईडचा बघा, म्हणजे इकडचा गिनगोल आणखी संपायचा आहे तोपर्यंतच इकडचा गिनगोल एवढा मोठा झालेला आहे आणि त्याच्या साईडला आहे शेवरी वगैरे. तर याची वाढ खूप आहे आणि कंटिन्यू फास्ट प्रोसेस आहे. त्यामुळे हे पिकं हमखास तुमच्या ह्याच्यात असलेच पाहिजेत. आणि मी तुम्हाला इकडच्या साईडचं पण हे दाखवतो की आमचा मेथी घास वगैरे कसा आलेला आहे. तर शेड म्हणजेच आता काय झालं की हे मका वगैरे जे लावली ते ज्वारी ते चाऱ्यासाठीच लावलेले आहे. आणि आमच्या इकडच्या वरच्या शेतात पुढे जर बघितलं इकडं तर तिथे पण मका आहे. त्याची मका करून ती पण इनडायरेक्टली शेळ्यासाठीच वापरली जाईल. तर इथून आम्ही शेळ्यांना मक्याला वगैरे खाद्य वगैरे सोडतो रबडीतून. हे आमचं आहे फवारायचं साहित्य, जुनं इंजिन. आणि हा जो पुढचा दिसतोय ही एक पाण्याची टाकी आहे. ही मका आहे, आता मकीनं तुरा वगैरे टाकलेला आहे. तर ही पण शेळ्यांसाठीच होऊन जाते. तर हे एकदम शेडच्या जवळ जायला लगेच आणता येतं. आणि इथून जो हा आहे मेथी घास. तर ह्याचं एक वैशिष्ट्य दाखवतो की ह्याची पण वाढ खूप जोरात होते. आणि हे आपण जी मेथी भाजी खातो सेम त्याच्याप्रमाणे हा मेथी घास आहे. आणि हा असेल जवळपास 4-5 गुंठ्याचा किंवा 10 गुंठ्याचा असेल. तर ह्याचा एक रोज गवताचा गटुडा शेळ्यांसाठी टाकावं. तर आम्ही हे आता शेडच्या जवळच लावलो आहे. कारण मित्रांनो ह्याच्यामुळे शेळ्यांचं वजन वगैरे खूप फास्ट वाढतं. पिल्ले पण याच्यावर तुटून पडतात खायला. आणि ह्याचा रिझल्ट पण खूप भारी आहे ह्या मेथी घासाचा. आणि याची वाढ पण खूप जोरात होते. ह्याला फक्त पाणी द्यावं लागतं आहे, ते पण जास्त नाही दिलं तरी चालतं आहे. आणि ह्याला विळ्यानं खोडून तोडून काढायचं, उपटून नाही. नंतर ह्याचे खोडे वगैरे वाढतात एकदम जोरात. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही छाटाल तसं आणखी ते जास्तच त्याची वाढ होत जाते. तर इकडून शेड करून हे असं नजराणं वगैरे दिसतोय आमच्या शेताचं. तर अशी चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे आम्ही. तर व्हिडिओमध्ये कमेंट वगैरे करा, तुमच्याकडे डाऊट्स असतील विचारा. हे आमचं मस्तपैकी शेड. आणि आज मस्तपैकी ऊन पडले त्यामुळे व्हिडिओ पण एकदम आज भारी आले. हे बघा कसं भारी गवत वगैरे दिसायले. तर तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारच्या चाऱ्याची जुळणा करा. रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतील आणि तुम्ही जे काही शेळीपालन करताय ते एक नक्कीच यशस्वी होईल. तर मित्रांनो व्हिडिओला फक्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण पोहोचवा. कारण हे व्हिडिओ बनवण्यासाठी एफर्ट्स द्यावे लागतात. तर सध्या मक्याचे कणसं कवळे आहेत, तर काही निब्बर झालेले आहेत. तर घरी सध्या हुरडा खायला सुरू आहे. आणि इथेच आम्ही थोडासा लसूण वगैरे पण लावलेला आहे, तो घरच्या घरी खाण्यासाठी. ही शेडची भिंत. तर ठीक आहे, मी परत दुसरा व्हिडिओ टाकतो. आणि मी बरेच व्हिडिओ अपलोड केले, जवळपास 50-60 असतील. आणि प्रत्येक व्हिडिओत माहिती दिली शेळ्या बोकडं काय काय करावं लागतं इथे. तर चला.